हर्निया आहे म्हटल्यानंतर सर्जन म्हणतात की ट्रीटमेंट करा, पण तितकंच महत्वाचं आहे जर का हर्निया असेल तर त्याला नेग्लेक्ट केलं, न ट्रीटमेंट केलं तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात ह्याच्याबद्दल सांगू शकाल का सर? मुळात एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हर्निया बरा होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध नाही. ओके. सो अशा समजा कुठल्या जाहिराती आपण बघत असू की मी हे औषध देतो, ते औषध देतो, हा पट्टा देतो, तो पट्टा देतो आणि त्यांनी हर्निया बरा होणार, तर ही एक धादांत खोटी जाहिरात आहे असं आपण म्हणू शकू. 100% सर. हर्निया हा आपल्या पोटांच्या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे होतो. त्यामुळे पोटांच्या स्नायूंमध्ये झालेला कमकुवतपणा जोपर्यंत आपण व्यवस्थित रिपेअर करत नाही तोपर्यंत त्याला पूर्ववत स्ट्रेंथ येणार नाही. त्यामुळे हे मी मान्य करतो की आज हर्निया झाला म्हणून उद्या ऑपरेशन करायला पाहिजे का, तर डेफिनेटली नाही. हर्नियामध्ये त्रास काय होतो आहे ह्याच्यानुसार आपण ऑपरेशन कधी करायचं ह्याचा निर्णय नक्कीच घेऊ शकतो. पण हर्नियासाठी अजून तरी कुठल्याही प्रकारचा नॉन सर्जिकल ऑप्शन अवेलेबल नाही. हर्नियासाठी ऑपरेशन करणं हा एकच पर्याय असतो. सुदैवाने आता तंत्रज्ञान इतकं सुधारलेलं आहे की हीच ऑपरेशन्स टाक्याची जी वर्षानुवर्ष होत होती ती आता अतिशय रुटीनली मिनिमल ऍक्सेस म्हणजे दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटच्या मदतीने आपण करतो आणि त्याचेही पेशंटला अतिशय चांगले रिझल्ट मिळतात. ओके. मी पण पेशंटला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमचा एखादा शर्ट फाटलेला आहे, फाटलेला शर्ट दुसरा तुमच्याजवळ ऑप्शन एकच आहे, फेका किंवा स्टिच करा किंवा तुम्ही त्याला एक दुसरं ठिगळ लावून वापरा, हेच आपल्याजवळ ऑप्शन असतो. 25 वर्षाच्या अगोदर आपण जर का बघत असेल, पांढरे कपडा राहायचं कॉटनचा आणि थोडं फाटलं तर ओव्हरलोक करून रफू करून वापरायचं, मोठं फाटलं तर ठिगळ लावायचं. पण आजकाल अवेलेबिलिटी खूप आहे, फाटलं की शर्ट आपण फेकून देतो, पण शरीराची जी कव्हरिंग आहे फेकू नाही शकत. त्याला तुम्हाला शिवून घेणं किंवा त्याला प्रॉपर स्ट्रेंथ देणं हे गरजेचंच आहे, करणं आवश्यक आहे. पण तुम्हाला इमर्जन्सी नाहीये, हेच माझं पण सांगण्याचं मत असतं. करेक्ट. फक्त आजकाल फाटलेल्या पॅन्ट असतील तर त्या फॅशन म्हणून वापरता येतात. लकीली किंवा अनलकीली हर्निया आपल्याला फॅशन म्हणून नाही दाखवत. जर का एखाद्याला हर्निया आहे तर त्याला पुढे जाऊन संलग्न राहून काही प्रॉब्लेम येऊ शकतात का, ह्याच्याबद्दल काही सांगू शकता का? बऱ्याच पेशंटचा हा प्रश्न असतो की सर मी आता केलं नाही ऑपरेशन तर काय होईल, आणि मग त्यांची सतत ही भीती असते की मग ऑपरेशन करणार नसू तर आम्ही कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. तर मी नेहमी पेशंटना हे सांगतो की जोपर्यंत तुम्ही हर्नियाची डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट करत नाही आहात तोपर्यंत कुठलीही जड गोष्ट उचलू नका. जड म्हणजे किती जड हा एक मग पुढचा प्रश्न असतो. तर एनी वेट विच एंगेजेस युअर कोअर, म्हणजे जड काही उचलताना जर पोटाचं प्रेशर वाढत असेल तर ते खूप सिग्निफिकंट जड आहे आणि ते उचललं तर आपला हर्निया वाढायची शक्यता आहे किंवा त्या हर्नियामध्ये पोटाच्या आतनं कुठले तरी अवयव येऊन अडकायची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत ही काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि सर्व प्रकारची काळजी जरी आपण घेतली तरी सुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये पोटाच्या आतनं चरबी, ज्याला आपण ओमेंटम म्हणतो, किंवा लहान आतडं ज्याला आपण स्मॉल बाउल म्हणतो, किंवा मोठं आतडं ज्याला आपण लार्ज बाउल म्हणतो, ते हर्नियामध्ये येऊन अडकू शकतं. म्हणून आपण जेव्हा हर्नियाच्या तपासण्या करतो तेव्हा सोनोग्राफीमध्ये हर्नियाचा डिफेक्ट, वीकनेस किती आहे हे बघतो. कारण जर छोटा डिफेक्ट असेल ना तो उलट अडकण्याची भीती जास्त असते. मोठा डिफेक्ट असेल तर आतल्या गोष्टी येऊन आत बाहेर निवांत करू शकतात, पण छोट्या डिफेक्टमध्ये ही काळजी जास्त घ्यायला लागते. म्हणून हर्नियामध्ये कुठलीही गोष्ट अडकायची वाट न बघता प्लॅन करून शांतपणे हे मिनिमल ऍक्सेस पद्धतीनं ट्रीट करणं हा याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. ओके. इव्हन अटकलं आणि जर का त्यातलं रक्त सप्लाय जर का कमी झालं, स्ट्रँग्युलेशन झालं, आतडीला सुद्धा काटण्याची एखाद्या वेळेला गरज पडणे, शक्यता खूप कमी आहे पण शक्यता आहे, ह्याला सुद्धा नकारता येत नाही. 100%. आणि इमर्जन्सीमध्ये लॅप्रोस्कोपीच्या ऐवजी ओपन सर्जरी होऊन आणखी एक हर्निया होण्यासाठी कारणीभूत राहू शकतं असं सुद्धा आपण म्हणताय. व्हेरी गुड. खरंच.